हाय मॅडम. हॅलो सर. मॅडम मला एक सगळ्यात महत्त्वाची क्वेश्चन असा की तुम्ही NIBM जॉईन केलं. येस. मला थोडक्यात सांगा की तुम्ही कसं NIBM ची माहिती मिळाली तुम्हाला आणि कशा पद्धतीने तुम्ही जॉईन केलं आणि काय अपेक्षित होतं आणि काय तुमच्याकडे आता रिसिव्ह झालेले आहे? ऍक्च्युली माझ्या मुलाला विजडम वर्ल्ड स्कूलमध्ये आहे तो, त्याला एक पॉम्पलेट मिळालं होतं आणि त्या पॉम्पलेटवर त्याच्या मित्राचा फोटो होता. तो म्हणला की मम्मा मला इथे ऍडमिशन करायचे. सो मी तेव्हाच आल्याबरोबर 3 वाजता तो आला क्लासमधून आणि तेव्हाच मी तुम्हाला तेव्हाच कॉल केला 3:30 वाजता. अच्छा. 3:30 आणि विचारलं तुम्हाला माहिती आणि ऍक्च्युली ऍड्रेस पण माहित होता आम्हाला आणि त्याच्या 15 दिवसानंतर आलो आणि बस ऍडमिशन्स घेतले आणि छान इम्प्रुव्हमेंट आहे त्याची. आणि 3rd स्टँडर्डला त्याला 4-5 टेबल आहे ओनली आता रिसेंटली. सो आता त्याला लॅक पर्यंत कुठलाही टेबल येतो, स्क्वेअर येतं, मल्टिप्लिकेशन येतं, डिव्हिजन येतं, ऑल येतं. अच्छा. 4/3, 3/3. ओके. बरं. आणि ज्यावेळेस तुम्ही जॉईन केलं म्हणजे साधारणतः कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यामध्ये केलं आठवते काय? आता सपोज 25, 24, 23 एप्रिलच्या 23 म्हणजे इयर 23 एप्रिलला जॉईन केलं. आणि जशी तुम्हाला माहिती मिळाली की क्लास या ठिकाणी ऍड्रेस तुम्ही पाहून गेला होता. ऍक्च्युली अबॅकस बद्दल तुम्हाला पहिली काय आयडिया होती याच्याबद्दल? काहीच नाही, काहीच आयडिया नव्हती. फक्त की फ्रेंड आहे आणि काहीतरी करायचं आहे, जो ऍडमिशन केलं नाही का. मुलांना काहीतरी पाहिजे एक्स्ट्रा वर्क स्कूल व्यतिरिक्त. आणि जसं की आता तो क्लासमध्ये आला, युगन क्लासमध्ये बसायला लागला. क्लासमध्ये बसल्याच्या नंतर थोडस त्यांनी क्लास बद्दल थोडीशी माहिती वगैरे सांगितली असेल नवीन असताना की काय तुम्हाला इन्फॉर्मेशन जात होती? अगदी प्रामाणिकपणे मला हे सांगा. कारण की त्याचं लवकरच इम्प्रुव्हमेंट झालं, त्यामध्ये वेळ नाही लागला त्याला आणि नीट करून घेतलं वगैरे नाही का. ज्ञानेश्वरी वगैरे केअर घेते खूप आणि सांगितलं तसं असं काही नाही, काही प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही. त्याला ऍडव्हान्स मध्ये कन्वर्ट केलं, जे की आपल्या याच्यामध्ये 2 मेथड्सनी अबॅकस सोडवलं जातं. चायनीज मेथड एक आणि जापनीज. म्हणजे ऍडव्हान्स मेथड आपण प्रिपेअर केली आणि त्याच्यामधनं मुलांना वेगळ्या पद्धतीने. आणि आता आपण 15 महिन्याच्या आसपास म्हणजे आता नवीन मुलांची आपण बॅच कम्प्लीट करतो, त्याला काही तडजोडी केल्या की मुलांचे कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल आणि त्या गोष्टीकडे कसा फोकस होईल यासाठी आपण ट्राय केलेलं आहे. मुलं टेबल वगैरे सांगायला चालू करतात किंवा मॅथमॅटिक्सची गणित चालू करतात आणि याच्यातून काय होतं की मुलांचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या पद्धतीने वाढतात. तसं तुम्हाला काय कुठल्या गोष्टीची जाणीव झाली? ऍक्च्युली काय व्हायचं, स्टार्टिंग झाली तेव्हा आला तो, तेव्हा कोणाशी बोलायचं नाही, असं म्हणजे नाही का घाबरायचं खूप वगैरे. आता फ्रेंडली कोणाशी बोलतो, तुमच्याशी फ्रेंडली बोलतो, तर तुम्हाला पण घाबरायचं ऍक्च्युली. पण आता नाही, तर आता खूप फ्रीडम आहे त्याला, असं काही नाही आणि खूप चांगलं वातावरण आहे. असं आता तर आम्ही एक नवीन म्हणजे स्कीम म्हणा किंवा एखादी ऑफर म्हणा, त्या पद्धतीने ऑफर तयार केलेली. जस्ट लाईक एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायची पण त्याच्यावर ड्युरेशन कमी आहे, त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, एक 2 महिन्याचा असा एक कोर्स तयार केला आणि त्या कोर्समध्ये मुलांना जे या मुलांना 8 महिन्यामध्ये येत होतं ते 2 महिन्यामध्ये येण्याची सुविधा आम्ही त्या गोष्टीमध्ये केलेली की ते 2 महिन्यामध्ये कसं कव्हर होईल. आता या कोर्समध्ये या कोर्समध्ये काय डिफरन्स राहील, तर या मुलांची जी कुवत बनली म्हणजे प्रॅक्टिसला त्यांना जास्त वेळ मिळाला, प्रॅक्टिस मधून ते करत करत आले. हे गोष्टी त्या ठिकाणी थोडंसं पालकांकडं आमचं लक्ष आहे की पालकांनी त्यामध्ये जर वेळ घालवला तर नक्कीच थोडंसं या मुलांप्रमाणे ते करतील. फक्त ह्याच्यामध्ये ड्युरेशन वाचवण्यासाठी प्रॅक्टिस. आणि जसं की आता तुम्ही म्हटले टेबल कितीपर्यंत येतं ते तुला? कुठलाही रॅन्डम नंबर तुम्ही सांगा, तो तयार करेल. अच्छा, ऍज अ विश. ठीक आहे. तर जस्ट घरी त्यांना 86,000चा बनवून व्हिज्युअल करताना कॅमेरा रेकॉर्ड करून पाठवायला लावतो. त्याच्यापूर्वी कुठले इंटरव्ह्यू दिले होते का? नाही. ब्रेन डेव्हलप होतो, स्पीड वाढती. आता जस्ट नाही पोरांना टेबल्स एवढे, पण फ्युचर मध्ये खूप. आणि मॅथ आणि सायन्स इज इम्पॉर्टंट. सो चायना आणि जपान ह्या कंट्रीज पुढे आहेत ना, त्याचं कारणच आहे लॉजिकली ते त्या गोष्टीकडे फोकस करतात. 2च गोष्टी आहेत त्यांच्याकडे, एक मॅथमॅटिक्स आणि एक टेक्नॉलॉजी. आणि माझा मुलगा 100 आउट ऑफ 98, 97 असतो. 2 मार्क ओनली लेस. इट डझंट मॅटर स्कूलमध्ये. सो हॅपी. सो हॅपी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. या ठिकाणी तुम्ही वेळ काढला आणि या ठिकाणी उपस्थित राहिला, मनापासून तुमचं धन्यवाद. थँक्यू सो, थँक्यू व्हेरी